सोलार फोटोव्होल्टाइक सेल सौर विद्युत घट. तर बघा काय म्हणले मग, सोलार फोटोव्होल्टाइक सेल कन्वर्ट द सोलार रेडिएशन एनर्जी डायरेक्टली इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. ठीक आहे, आधीच आपण सांगितलं की सौर विद्युत घट जो आहे तो सूर्यप्रकाशातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर डायरेक्ट विद्युत ऊर्जेमध्ये करतो. दिस इज कॉल्ड सोलार फोटोव्होल्टाइक इफेक्ट आणि यालाच काय म्हणतात, फोटोव्होल्टाइक परिणाम असं म्हणतात. The electric energy generated through this energy transformation process is DC in nature. तर बघा या प्रक्रियेतून जी विद्युत ऊर्जा तयार होते ती दिष्ट शक्ती स्वरूपाची असते, डीसी फॉर्मॅटमध्ये असते. दिस सोलार सेल आर मेड अप ऑफ स्पेशल टाइप ऑफ मटेरियल कॉल्ड सेमी कंडक्टर. आणि हे जे सौर विद्युत घट आहेत ते सेमी कंडक्टर अर्धवाहक या विशिष्ट पदार्थापासून बनलेले असतात. सिलिकॉनचं मटेरियल त्यामध्ये वापरलं जातं. A silicon solar cell of dimension 1 centimeter square generate current of about 30 milliampere and potential difference of about 0.5 volt. ठीक आहे, तर बघा 1 सेंटीमीटर स्क्वेअर एवढ्या एरिया असणारा सिलिकॉन सोलार सेल जवळपास 30 मिलीअँपियर एवढा करंट तयार करतो आणि विभवांतर 0.5 व्होल्ट एवढं असतं. दस a silicon solar cell of dimension 100 centimeter square will generate about 3 ampere. तर बघा तिथे कन्वर्जन दिलंय 30 मिलीअँपियर पर सेंटीमीटर स्क्वेअर इंटू 100 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 3000 मिलीअँपियर इज इक्वल टू 3 ampere current and 0.5 volt. Remember that the potential difference available from solar cell is independent of its area. ठीक आहे, तर बघा 1 सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये 30 मिलीअँपियर एवढी ऊर्जा करंट निर्माण होतो आणि 0.5 पोटेन्शियल डिफरन्स असतो. तर आपण आता एरिया वाढवला 100 सेंटीमीटर स्क्वेअर केला तर जवळपास 3000 मिलीअँपियर एवढा करंट जनरेट होईल. त्याचं रूपांतर आपण अँपियरमध्ये केलं 3 अँपियर आणि पोटेन्शियल डिफरन्स 0.5 इतका. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावरती अवलंबून नसते. ओके, तर बघा खाली कन्वर्जन दिलंय. एनर्जी इन सनलाइट. ओके, सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जा त्याचं रूपांतर कशात झालं, डीसी इलेक्ट्रिक पॉवर मध्ये. कशाच्या साह्यानं, फोटोव्होल्टाइक इफेक्टच्या साह्यानं. ओके, त्यानंतर बघा पुढे काय सांगितले मग, तर इफ 2 solar cells are connected in series as shown in figure 5.23, the potential difference obtained from this combination is addition of the potential difference of individual solar cell. ठीक आहे, तर बघा आकृती 5.23 मध्ये दाखवल्याप्रमाणे जर आपण एकसर जोडणीमध्ये हे सोलार सेल जर जोडले तर काय होतं, त्याचं विभवांतर जे आहे ते आपण कंबाईन करतो. ठीक आहे, म्हणजे त्याची बेरीज असते. मिळणारे जे विभवांतर आहे ते दोन्ही घटाच्या विभवांतराची बेरीज असते. ठीक आहे, हावेवर द करंट जनरेटेड फ्रॉम दिस कॉम्बिनेशन इज इक्वल टू द करंट फ्रॉम अन इंडिव्हिज्युअल सेल. तर बघा पण इथं मिळणारी जी विद्युतधारा आहे ती एकाच घटापासून मिळणारी विद्युतधारा आहे. तिथे दिले बघा I इज इक्वल टू I1 इज इक्वल टू I2. ठीक आहे, ओके, आणि पोटेन्शियल डिफरन्स पण दिला आहे V1 प्लस V2. ठीक आहे, इट मीन्स दॅट वेन सोलार सेल आर कनेक्टेड इन सिरीज करंट फ्रॉम द इंडिव्हिज्युअल सेल्स आर नॉट ॲडेड. ह्याचा अर्थ काय बघा, जर आपण एकसर पद्धतीनं विद्युत जर जोडणी केली तर विद्युतधारेची बेरीज होत नाही. ओके, सिमिलरली ॲज शोन इन फिगर 5.24. आता 5.24 आकृतीमध्ये बघा, इफ 2 solar cells are connected in parallel, the current generated from the combination is the summation of the current from an individual solar cell. ठीक आहे, तर बघा आकृती 5.24 मध्ये दाखवल्याप्रमाणे जर आपण हे सोलार सेल एकमेकाला समांतर जोडले तर तिथं मात्र काय होतं, दोन्ही पासून मिळणारी जी ऊर्जा आहे त्याची बेरीज होते. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक सोलार सेलची ऊर्जा आपल्याला मिळते तिथं. ओके, however the potential difference obtained from this combination is the same as the potential difference obtained from individual cell. ठीक आहे, आणि इथं मिळणारं जे विभवांतर आहे ते एका घटापासून मिळणाऱ्या विभवांतरा एवढेच असते. ओके, thus if 2 solar cells are connected in parallel, the potential difference from the 2 cells are not added. बघा म्हणजेच काय होईल, जर आपण समांतर पद्धतीने जर सोलार सेल जोडले तर विभवांतराची बेरीज होत नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा
तर इन दिस वे बाय कनेक्टिंग मेनी सोलार सेल in series and in parallel, solar panels generating required current and potential difference are made. ठीक आहे. तर बघा या अशा तऱ्हेने आपण काय करतो, सौर विद्युत घट एकसर किंवा समांतर पद्धतीने जोडून हवे तेवढं आपल्याला विभवांतर किंवा हवं तेवढी विद्युतधारा आपल्याला निर्माण करता येते. म्हणजे आपल्या आवश्यकतेनुसार तुम्हाला किती ऊर्जा पाहिजे त्या पद्धतीनं. For example, if 36 solar cells each of size 100 centimeter square are connected in series in a solar panel, it will give potential difference of 18 volt and current of 3 ampere. आता काय केलं आपण बघा, 36 सोलार सेल जोडले, ठीक आहे, आणि प्रत्येकाची आकार किती आहे, 100 सेंटीमीटर स्क्वेअर, ठीक आहे, एकसर पद्धतीने जोडले. तर काय होणार तिथं पोटेन्शियल डिफरन्स किती होईल, 18 व्होल्ट, आणि करंट किती तयार होणार आहे, 3 अँपियर एवढा. ओके. मेनी पॅनल्स आर कनेक्टेड टुगेदर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी ऑन लार्ज स्केल. तर आपण काय केलं, असे असंख्य सौर विद्युत गट जर एकमेकांना जोडले, मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्मिती करण्यासाठी करू शकतो आपण तसं. ओके. अ गुड सोलार सेल कॅन हॅव अन इफिशियन्सी ऑफ अराउंड 50%. तर बघा, एक चांगला सौर विद्युत गटाची कार्यक्षमता जवळपास 15% एवढी असते. इट मीन्स दॅट इफ अ सोलार पॅनल रिसीव्ह पॉवर ऑफ 100 वॅट फ्रॉम सोलार रेडिएशन, द इलेक्ट्रिकल पॉवर आउटपुट फ्रॉम द पॅनल विल बी 15 वॅट. म्हणजे विचार करा, जर सूर्यप्रकाश 100 वॅट एवढा असेल तर त्याचा मधला फक्त 15 वॅट जो आहे तो सौर विद्युत घट विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करू शकतो. ओके, ठीक आहे. तर बघा तिथे दिलेलं आहे, त्यांनी 36 सोलार पॅनल एकमेकाला कनेक्ट केलेले, त्याचं आपल्याला कन्व्हर्जन सुद्धा सांगितलंय त्यांनी. ओके. Many solar panels are connected in series and in parallel to generate required current and potential difference. ओके. अशा पद्धतीने आपण सौर पॅनल जे आहे ते एकसर किंवा समांतर पद्धतीने जोडून आपल्याला जेवढी विद्युतधारा किंवा जेवढं विभवांतर पाहिजे तेवढं आपण मिळवू शकतो. तर बघा आता याचा एक म्हणजे पॅटर्न आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये स्टेप बघा कशी दिल्या तर ॲज शोन इन फिगर 5.26 सोलार सेल इज द बेसिक युनिट इन सोलार इलेक्ट्रिक प्लांट. ठीक आहे. तर बघा, एखाद्या सौर विद्युत केंद्रामध्ये सौर गट हा एक मूळ घटक आहे. ठीक आहे. त्यानंतर मेनी सोलार सेल कम टुगेदर टू फॉर्म सोलार पॅनल. तर असे असंख्य सोलार सेल एकत्र येतात, त्यापासून सोलार पॅनल बनतो. मेनी सोलार पॅनल कनेक्टेड इन सिरीज टू फॉर्म अ सोलार स्ट्रिंग. ओके. असे सोलार पॅनल, असंख्य सोलार पॅनल तिथे डायग्राम मध्ये दिले बघा, त्यापासून काय होते, स्ट्रिंग तयार होते. अँड मेनी सोलार स्ट्रिंग कनेक्टेड इन पॅरलल फॉर्म अ सोलार अरे. ठीक आहे. तर बघा शेवटी अरे कसं तयार होतो, असे असंख्य स्ट्रिंग एकत्र येतात आणि अरे तयार होतो. ओके. ॲज वी कॅन ऑब्टेन ॲज मच इलेक्ट्रिक पॉवर ॲज नीडेड, दे आर युज्ड इन ॲप्लिकेशन विच नीड मार्जिनल पॉवर. एक्झाम्पल कॅल्क्युलेटर्स दॅट रन ऑन सोलार एनर्जी टू पॉवर स्टेशन ऑफ अ मेगावॅट कॅपॅसिटी. तर बघा लक्षात घ्या, एकसर समांतर जोडणीनं आपण करून आपल्याला पाहिजे तेवढी ऊर्जा निर्माण करू शकतो. म्हणजे अगदी तुम्हाला जिथं खूप कमी प्रमाणात पॉवर लागणार आहे, जे आपण कॅल्क्युलेटर यूज करतो, गणकेंद्र, किंवा जिथं तुम्हाला एक सौर ऊर्जा निर्मिती केंद्र जिथं मेगावॅटमध्ये अगदी मोठ्या प्रमाणावरती ऊर्जा निर्माण करायची आहे, तिथं सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. ओके. त्यानंतर बघा, तर बघा इथं काय सांगितलंय, द पॉवर अवेलेबल फ्रॉम द सोलार सेल इज डीसी. तर बघा इथं जी ऊर्जा मिळते आपल्याला सौर विद्युत घटापासून ती कशी आहे, डीसी फॉर्मॅटमध्ये आहे, दिष्ट शक्ती स्वरूपात आहे. इन ऍप्लिकेशन विच नीड डीसी पॉवर, एक्झाम्पल इलेक्ट्रिक लाईट बेस्ड ऑन लाईट इमिटिंग डायोड, द एनर्जी कॅन बी डायरेक्टली युज्ड. ठीक आहे. तर बघा काय लक्षात आलं, आपल्या सोलार सेल पासून मिळणारी ऊर्जा कशी आहे, डीसी आहे, आणि ते आपण एलईडी मध्ये वापरू शकतो. ठीक आहे, डायरेक्ट वापरू शकतो. However, since the energy from solar cell is available only in presence of sunlight, the energy has to be stored in batteries for use at later time. तर बघा एक लक्षात घ्या, जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत ऊर्जा निर्मिती होणार आहे. ठीक आहे. आणि आपल्याला त्यानंतर ही ऊर्जा वापरायची असेल तर ती ऊर्जा आपल्याला बॅटरीजमध्ये साठवून ठेवावी लागेल. However, most of the equipment in domestic as well as industrial use run on AC power. तर बघा एक अडचण आहे काय, तर आपल्या घरगुती वापरातली उपकरणं किंवा औद्योगिक क्षेत्रात असणारी उपकरणं जी आहेत ती एसी पॉवरवरती चालतात. तर काय करता येईल बघा, मग इन सच अ केस द डीसी सोलार पॉवर मस्ट बी कन्वर्टेड टू एसी पॉवर युझिंग अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कॉल्ड इन्व्हर्टर.
ओके. तर डीसीचं एसी मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी एक उपकरण वापरावं लागेल, त्याला आपण इन्व्हर्टर म्हणतो. तर बघा तिथं पॅटर्न दिलाय. आपण सोलार सेलच्या सहाय्यानं एनर्जी कनेक्ट केली, ती बॅटरीजमध्ये साठवली, तिचं फॉर्मॅट डीसी आहे, त्याचं एसी मध्ये रूपांतर करण्यासाठी इन्व्हर्टर वापरला, आणि शेवटी इलेक्ट्रिक इक्विपमेंट वर्किंग ऑन एसी पॉवर, कन्व्हर्जन ऑफ एनर्जी जनरेटेड बाय सेल टू एसी फॉर्म बाय युजिंग इन्व्हर्टर. ओके, ठीक आहे. त्यानंतर बघा, तर we have seen that many solar panels can be connected together to generate whatever energy we need. तर बघा, अनेक सोलार पॅनल एकत्र जोडून आपण हवी तेवढी विद्युत ऊर्जा निर्माण करू शकतो. As shown in figure 5.28, the DC power generated from this panel is first converted into AC power. ठीक आहे. तर बघा, ही सुरुवातीला पहिल्यांदा ही जी काही डीसी पॉवर तयार झाली आहे तिचं एसी पॉवर मध्ये कन्व्हर्जन केलं जातं इन्व्हर्टरच्या सहाय्यानं. A transformer transfer the voltage and current level of the generated power and then it is fed into electricity distribution network. ठीक आहे. नंतर काय करतात बघा, ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्यानं आवश्यक तेवढं आपल्याला विभवांतर किंवा विद्युतधारा जी आहे ती विद्युत वितरण जाळ्यामध्ये वितरित केली जाते. ओके, तर तुम्हाला डायग्राम सुद्धा दिले तिथं साईडला, स्कॅमॅटिक ऑफ सोलार फोटोव्होल्टाइक स्टेशन. Figure 5.28 is a schematic diagram of solar photovoltaic power station. ओके, ते दिले बघा. सूर्यापासून ऊर्जा येते, पॅनल ते अब्सॉर्ब करते, नंतर इन्व्हर्टर ह्या डीसी पॉवरच्या एसी मध्ये कन्वर्ट करतो, ती पॉवर ग्रिडकडे सप्लाय केली जाते आणि पुन्हा ते आपल्यापर्यंत पोहोचते. ओके, इन दिस वे इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड विदाउट एनी फ्युल कंबशन अँड सो विदाउट एनी एअर पोल्युशन. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं प्रदूषण न होता, इंधनाचं ज्वलन न करता विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. However, since the energy generated using solar radiation, solar cells can generate electricity during daytime only. ओके, एक लिमिटेशन दिले काय बघा, तर फक्त सूर्यप्रकाश उपलब्ध असतानाच हे सौर विद्युत घट ऊर्जेची निर्मिती करू शकतात, म्हणजे फक्त दिवसाच ऊर्जेची निर्मिती होते. ओके. Find out, gather information about major solar photovoltaic power generating plants and their capacity in India. ठीक आहे. आपण काय म्हणलं बघा, भारतातील काही प्रमुख सौर ऊर्जा विद्युत निर्मिती केंद्रे व त्याची निर्मिती क्षमता याचा शोध घ्या. ठीक आहे. तर बघा, आपल्या जवळचं जे केंद्र आहे उस्मानाबाद येथे टाटा पॉवर या कंपनीने इन्स्टॉल केलंय. ठीक आहे. आणि त्याची क्षमता जवळपास 1 मेगावॅट इतकी आहे आणि 2011 साली ते केंद्र स्थापन करण्यात आलं.